जावईबुवांची गोष्ट. अनायास या गावात नाटक होणार होते. ते पाहायला जावईबापूंना बोलवायला तर त्यांचे कौतुक केल्यासारखे होईल असा विचार करून स्वतः सासरे त्यांना निमंत्रण द्यायला गेले. गप्पा-टप्पा झाल्यावर सासरे म्हणाले, जावईबुवा, आम्ही मुद्दामून आज तुम्हाला नाटकाचं निमंत्रण द्यायला आलोय. आमचं नाटक बघायला सगळ्यांनी यायचं. उद्या रात्रीच आहे. जावईबुवा म्हणाले, नाटक? कसलं नाटक? नाटक हो, आपलं पौराणिक. म्हणजे ते काय असतं? म्हणजे काय बरं का? असं म्हणून सासरे समजावून सांगू लागले. कुठलं तरी एक गोष्ट घ्यायची आणि ती सगळ्यांसमोर करून दाखवायची. निरनिराळे माणसं त्यात निरनिराळे कामं करतात. फार मजा असते. या आपण पाहायला. कसली गोष्ट असते? कसली असते? आता उद्या किचकवध करून दाखवणार आहोत. जावईबुवा आश्चर्याने म्हणाले, बापरे, किचकवध? म्हणजे ठार मारून दाखवणार किचकाला? खरं ठार मारून नाही दाखवायत आपलं नाटकातलं. हं, मग किचकवध कसला आलाय तो? खोटा किचकवध झाला तो. जावईबुवांनी नापसंती दाखवली. आपल्याला खोट्या गोष्टी नाही बुवा आवडत. खरं खरं पाहिजे. खरा वध दाखवणार असाल तर येतो पाहायला. सासऱ्यांना वाटले की जावईबुवा थट्टाच करत आहेत, म्हणून त्यांनी आश्वासन दिलं. खरा किचकवध दाखवू म्हणून कबूल केले. जावईबुवांना मजा वाटली. त्यांनी यायचे मान्य केले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 2 बैलगाड्या वाड्यासमोर उभ्या राहिल्या. एका गाडीत बायका, एका गाडीत पुरुष. सगळ्यांची तयारी झाली. गाडीत बसता बसता जावईबुवांच्या हातातल्या जाड काठीकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. मेहुणा म्हणला, हे काय भाऊजी हातात? ही काठी आहे. ते झालं हो, पण कशासाठी? तो किचकवध आहे ना म्हणून. म्हणजे? मेहुणा घाबरला. त्या किचकाचा वध करायचा आहे ना? समजा ऐनवेळेला नाही झालं भीमाच्या हातनं तर मी आपला आहेच. एक काठी किचकाच्या टाळक्यात घालतो की खलास. एका टोल्यात काम होईल. हं, तसं काही करायचं नसतं नाटकात. आपण नुसतं नाटक बघायचं असतं. वा, तिकडं मारामारी होणार आणि आपण गप्प बसायचं. भलतंच. आता जावईबुवा इथेच हट्ट धरून बसतायत की काय अशी भीती सगळ्यांना वाटू लागली. शेवटी सासऱ्यांनी समजावून सांगितलं आणि मग जावईबुवांनी नाईलाजाने काठी टाकून दिली. गाड्या निघाल्या. सगळी मंडळी मारुतीच्या देवळासमोर उभारलेल्या तात्पुरत्या थिएटरमध्ये गेली. थोड्या वेळाने नाटक सुरू झालं. नाटक पाहत असताना सासरे आणि मेहुणी दोघंही जावईबुवांना मध्ये घेऊन हुशारीने बसले होते. तरी पण नाटक जसं रंगत येऊ लागलं तसतसे जावईबुवा एकसारखे उसळ्या मारू लागले. बल्लवाच्या पाकघरातील गमते पाहताना त्यांना भयंकर हसू आले. इतके की 2-3 ते खो खो करून मोठ्यांदा हसले. त्यामुळे लोक त्यांच्याकडे वळून बघू लागले. धर्मराजाचे शांत बोलणे ऐकून त्यांना भारी चीड आली. किचकाचे काम करणारा नटही बावचळून त्यांच्याकडे पाहायला लागला. तेव्हा जावईबुवांनी हाताचा गुद्दा करून त्याला ठोसे मारल्याचा अभिनय करून दाखवला. सासऱ्यांनी त्यांना पुन्हा खाली बसवले. पुन्हा नाटक सुरू झाले. अगदी शेवटी मात्र जावईबुवांनी कमाल केली. शेवटच्या प्रवेशात भीम आणि किचक यांचे मल्लयुद्ध होते. जोराची मारामारी होती आणि किचक मरतो तो प्रवेश सुरू झाला तसे जावईबुवा अस्वस्थ झाले. कुस्ती सुरू झाल्यावर तर त्यांना अजिबात राहवेना. एकदा भीम किचकाच्या उरावर बसला, मग किचक भीमाच्या छातीवर बसला. झटापट सुरू झाली. जावईबुवांचा चेहरा फारच चिंताक्रांत झाला. ते सासऱ्याला म्हणाले, आता या भीमाचं कसं होईल हो? एखाद्या वेळेस किचक त्याला ठार मारेल ना? सासरे त्याला खाली बसायचा प्रयत्न करत म्हणाले, तसं होत नसतं. भीमच मारणार किचकाला. तुम्ही नुसतं पहा म्हणजे झालं. काय सांगताय काय? तो बघा, भीम गेला पुन्हा खाली. आता तो कसला वर येतोय. आपण सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे. छे हो, भलतंच काहीतरी. तुम्ही बसा खाली. पण जावईबुवांचे तिकडे लक्ष नव्हते. ताठ उभे राहून ते भीमाला तिथूनच सूचना देऊ लागले. पण भीमाचे काही तिकडे लक्ष जाईना. मग मात्र जावईबुवांना फार राग आला. ताडदिशी उडी मारून त्यांनी स्टेजच्या दिशेने धाव घेतली. जावईबुवांच्या या वागण्याने सगळीकडे गोंधळ सुरू झाला. सरका बाजूला सरका असे ओरडून त्यांनी स्टेजवर उडी घेऊन किचकाला एका जोराचा ठोसा लावून दिला. इतक्या जोरात की किचकाने डोळे पांढरेच केले. तो मोठ्याने ओरडला, अगं आई, मेलो. भीममध्ये पडू लागला. तेव्हा त्यालाही जावईबुवांनी एक गुद्दा मारला. हा प्रकार पाहिल्यावर सहस्रांतीने दुरून ठोकले. भीम आणि किचक दोघेही हातात हात घालून पसार झाले. इतकेच नव्हे तर प्रेक्षकातले बरेच जण पळत सुटले. पोरी रडू लागली. बायका घाबरल्या. सगळीकडे नुसता गोंधळ माजला. नाटक तिथेच खलास झाले. सासरेबुवांनी मोठ्या मुश्किलीने त्यांना शांत करून स्टेजवर खाली आणले आणि गाड्या भरधाव सोडल्या. थोडा वेळ गेला. गार वारे डोक्याला लागल्यावर जावईबुवांचे डोके जरा थंड झाले. इकडे तिकडे पाहत ते सगळ्यांना उद्देशून म्हणाले, आता आमच्या गावी पण असंच नाटक करायचं. मी भीम होईल. म्हणजे कटकट नाही. तुमच्या या किचकाला तिकडे पाठवून द्याल का?